पवारला बढती देण्यात आली आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. चांगला विचार पाहायला मिळतोय. हर्षद पाटील यांनी चांगला निर्णय घेतलाय, कारण हा जो सामना आहे तो 5 षटकांचा आहे. अशा वेळी सावध खेळ करून पहिल्या 2 षटकात चांगला खेळ करायचा, धावसंख्या जमवायची आणि नंतर प्रेमजित पवार हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, त्याच्या हातामध्ये धुरा असणार आहे की आपले डाव सांभाळण्याची आणि मोठे मोठे फटके घेण्याची. हा चांगला निर्णय पाहायला मिळतोय. तर बोलू या सामन्याकडे. आजच्या दिवसातील हा पहिला सामना पहिल्या 17ला सुरुवात होण्यापूर्वी पुनश्च एकदा कैलासवासी बामा लडकू मते, कैलासवासी हरिभाऊ महादू भोईर स्मृती चषक शौर्य ट्रॉफी 2021 वर्ष पहिले या शृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मी के जी पोंजेकर रोहित गायकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो ऐतिहासिक मैदानावर, जिथे सामना सुरू होतोय. गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज पाळी संघाचा परेश शेळके, स्ट्राईकवर हर्षद पाटील, नॉन स्ट्राईकला संतोष पवार. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक. क्षेत्ररक्षक व्यूहरचना पाहायची झाली तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे बाहेर असणार आहेत आणि बाकीचे 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत असणार आहेत. म्हणजे एक सुवर्ण संधी असते सलामीला खेळण्याची आणि फटके मारण्याची, धावा जमवण्याची ती फलंदाजाला. हर्षद पाटील उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर येतोय. पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. ईश्वरगड इनच्या बाजूने परेश शेळके गोलंदाजी मार्कवर तयार. थोडे प्रेक्षक कमी आहेत, सकाळचा सत्र आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. राईट हँड राऊंड मारा करतोय. हा चेंडू ओरपिच चेंडू आता मारण्याचा प्रयत्न केला, थोडासा बीट झाला या चेंडूवर. बाकीची कामगिरी चूक बजावली कीपरने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली सुरुवात म्हणता येईल. सकाळचा सत्र आहे, थोडा सावधगिरीने खेळ करायला हवाय. ही खेळपट्टी ही फलंदाजाला पोषक असली तर या खेळपट्टीवर थांबायला हवंय. त्या हर्षद पाटील आणि संतोष पवार या सलामीवीर जोडीला. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार पंचांकडे अपील. गुडलेन स्फुटवर चेंडू पडला, थोडीशी उसली घेतली, पुन्हा एकदा बीट झाला हर्षद पाटील. थोडासा दडपण, प्रेशर वाढतोय. प्रिन्स 11 मोपे संघाचा नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करताना पहिल्या सत्रातील पहिला षटक हाताळताना परेश मात्र भेदक मारा करतोय, वाखण्य जोगी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, गल्ली, डीप एक्स्ट्रा कव्हर. लगातार तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त होतं ह्या गोलंदाजाला. ओळखलंय, पूर्णपणे जखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. कधी ऑफ स्टंपच्या बाहेर तर कधी मिडल स्टंपवर चेंडू ठेवतोय. म्हणजे तिखट मारा, वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय, टप्प्यावर नियंत्रण ठेवतोय, व्हेरिएशन दाखवतोय. इथे मात्र थोडसा हर्षद पाटील बीट होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, खेळण्यासाठी सज्ज हर्षद पाटील. परेश राईट हँड राऊंड मारा करणे सज्ज होते. पंच माझ्याकडे फिरतात. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अव्वंतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. संघ जाऊन पोहोचतो ते बिनबाद 1 अशी सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व वर्ष पहिले आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीजसाठी जी गाडी होती ती गाडी आता मैदानात आलेली आहे. पवन गायकर यांनी ही गाडी इथं आणलेली आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. परेश स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावफलकर धावा आहेत त्या बिनबाद 3 अशा धावा. पहिला षटक परेश शेळके, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, नंतर वाईड आणि ह्या चेंडूवर आली 2 धावा. 2 धाव्यांच्या वतीने एकूण धावसंख्या 3 फॉर विदाउट लॉस प्रिन्स 11 मोहपे. शेळके पुन्हा एकदा तयार होतोय.
अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट, चेंडू होतं सी मारेशे बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या 7 फॉर विदाउट लॉस. प्रिन्स 11 मोहपे टॉस जिंकला आणि गोलंदाज स्वीकारले आणि गोलंदाजी करताना परेश शेळके यांनी 3 चेंडू निर्धाव टाकले होते पहिले. नंतरची लय बिघडली, नंतर वाईट, नंतर 2, नंतर चौकार. म्हणजे थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हर्षद पाटील तयार होतोय. 5 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार 6 या धावसंख्येवर खेळतोय. थोडासा आज फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. उत्तुंग षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 13. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. परेश शेळके पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले, पण शेवटचे 3 चेंडू धावा दिले, एकूण 13. हा क्रिकेटचा खेळ आहे असं वाटलं होतं. हर्षद पाटील थोडासा दडपणाखाली येणार की काय, पण आपलं प्रेशर खुल्लं केलं, आपली बॅट ओपन केली आणि एकूण धावसंख्या जमवल्या. हर्षद पाटील या फलंदाजाने 1 षटकार 1 चौकार त्या साह्याने एकूण धावसंख्या वैयक्तिक 13, संघाची धावसंख्या ही 13. आकाश तारेकर तालुका ओपन खेळताना मानसी 11 गावठाण उरण याच्या विरुद्ध खेळताना 19 चेंडू आणि 47 धावांची एक गुणवान खेळी केली. सुजित 11 खालापूर विरुद्ध खेळताना किरण पवार यांनी 10 चेंडू आणि 32 धावांची एक गुणवान खेळी केली. बंटी भद्रिके यांनी सुजित 11 मधून खेळताना 10 चेंडू आणि 38 धावांची एक वाखाणण्याजोगी खेळी गेली. ओमकार गावडे यांनी 8 चेंडू आणि 30 धावांची एक गुणवान खेळी केली तालुका ओपन्स खेळताना. 24 लाईव्ह इव्हेंट्सचा संदीप पाटील मॅन फ्रॉम शिवकर यांनी 7 चेंडू आणि 23 धावांची एक गुणवान खेळी केली होती ह्या मैदानावर. काल ह्या मैदानावर ब्रह्मा बॉईज 11 मुंबईचा संदीप आचार्य यांनी 12 चेंडू आणि 33 धावांची एक गुणवान खेळी केली होती. पिंटू पारशा मुंबईचा एक मोठा नाव पहिला सामना खेळताना 9 चेंडू आणि 29 धावांची वादली खेळी केली होती. अमित पाटील यांनी 14 धावांची चांगली कामगिरी केली होती. काल साहिद शेख वैभव 11 डोंबिवली विनर्सफोर्ड हा संघाचा संघनायक यांनी घणाघाती प्रहार केले आणि 13 चेंडू 48 धावांची एक गुणवान खेळी केली या मैदानावर. एक षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 13. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतो. रोहित पाटील मॅन फ्रॉम पाली एक चांगला गोलंदाज. संतोष पवार तयार. संतोष पवार स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सरळ सी मारेशे बाहेर, दणदणीत चौकार. बरेच वर्ष सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय संतोष पवार. हा माझ्या संघातील एक प्रतिनिधी होता. गावदेवी क्रिकेट संघाचा मी कर्णधार असताना 2004ला मी अंतिम सामना खेळलो होतो. त्या 2004 मध्ये आम्ही 11 ट्रॉफी जिंकल्या होत्या. संतोष पवार याचं महत्त्वाचं त्यात वाटा होता, सिंहाचा वाटा होता. चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू कामगिरी केली होती. तर संतोष पवार आज मैदानात खेळतोय वयाच्या 42व्या वर्षी. म्हणजे 40+ हा खेळाडू युवा संघामध्ये खेळतोय, म्हणजे आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवर बॅकफूट वगैरे जागा बनवली, चेंडू खेळून काढला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सरळ सी मारायच्या बाहेर, दणदणीत चौकार. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावर 17. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. रोहित पाटीलच्या पहिल्या चेंडूवर संतोष पवारने एक चौका मारला, आपली गुणवत्ता सिद्ध केली. संतोष पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण चेंडू होता. अनदर 4 रन्स. वाह, काय क्रिकेट खेळतोय संतोष पवार. जाणलंय ओळखलंय. प्रेमजित पवार त्या जागेवर आज सलामीला आला, कारण 5 षटकांचा हा सामना आणि संतोष पवारनी जाणलं ओळखलं का संतोष पवार हा कसोटी खेळणारा हा प्लेयर्स. त्याने ओळखलं की विकेट्स जास्त द्यायचे नाहीयेत आणि तो थांबला आणि 2 चेंडूचा सामना करताना धावा जमवल्या त्या 8, 2 चौकार. रोहित राईट टाइम राऊंड मारा. हा चेंडू स्वतः चेंडू अडवतोय गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 21 फॉर विदाउट लॉस प्रिन्स 11 मोहपे. 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे हे सामने घरबसल्या प्रेक्षक पाहत असतील त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं डीजे मास्टर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. काय फटका होता, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र चांगला झेल पकडला आणि पहिला मोरा गारद झालाय. संतोष पवार बॅक टू पॅव्हेलियन. खेळण्यासाठी येतोय मैदानात प्रेमजित पवार, क्रमांक 3चा हा फलंदाज. संतोष पवारने आपली कामगिरी चौक बजावली. 2 चेंडू 2 फटके मारले आणि नंतर 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू खेळला. एकूण 4 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार 8 धावांची एक चांगली गुणवान खेळी केली. खेळण्यासाठी ते प्रेमजित पवार, मॅन फ्रॉम मोपे, एक चांगला फलंदाज. रोहित पाटील पहिला चेंडू चौकार, नंतर चौकार, नंतरचे येणार 2 चेंडूवर टप्प्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि धावसंख्या रोखण्यात त्याला पूर्णपणे यश प्राप्त झालंय. दरम्यान प्रेमजित पवार खेळण्यासाठी येतोय आणि गोपाळ पवार यांचा फोन येतोय का आम्ही सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे हे सामने पाहतोय घरबसल्या. आपलं मनपूर्वक स्वागत. पंचांकडे जोरदार अपील. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 1-21, 21 फॉर 1 विकेट लॉस. शेवटचा फलंदाज बाद झाला संतोष पवार. 2 चौकार 4 चेंडूंचा सामना केला, धावा जमवल्या 8. दुसरा षटक प्रोग्रेसवर असताना इथे कुठेतरी चांगली कामगिरी करतोय हा गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर मार खाल्ला पण नंतर मात्र कमबॅक केले. वर्चस्व गाजव रोहित पाटील हा गोलंदाज. गुडलाईन स्पोर्ट चेंडू पडला, थोडसा बाहेरच्या दिशेने निघाला, बाकीची कामगिरी चोख बजावली किपरने. हा षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या ती 21. 10.50ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रिन्स 11 मोहपे संघाची बापदेव पालीविरुद्ध खेळताना प्रमुख अतिथी अविनाशजी भोईर, मॅन फ्रॉम पोइंजे. उत्कृष्ट समालोचक रोहितजी गायकर, मॅन फ्रॉम पोइंजे. युवा कार्य सम्राट सुजितजी पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. पवनजी गायकर असतील. रायगड अपडेटेड अरुणजी कडव, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या कमिटीचे अध्यक्ष दीपकजी भोईर, दत्ताजी भोईर आणि युवा कार्य सम्राट मोहपेचे कैलासजी भोईर, आपलं मनपूर्वक स्वागत. या षटकातील 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकात धावा आल्या 1-21 आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सांघिक दुसरा, सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय तो परेश शिलके, ज्यांनी पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 13. खेळण्यासाठी हर्षद पाटील तयार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री, स्क्वेअर लेग बाउंड्री, चांगलं क्षेत्राने सजवलंय. कुठे धावा रोखण्यात यश प्राप्त करायचं असेल पाळी संघाला, पाळी संघाचा एक आक्रमक गोलंदाज परेश शेळके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ईशाकडे इंडच्या बाजूने राईट हँड राऊंड मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि खेळण्यासाठी एक आक्रमक स्फोटक फलंदाज हर्षद पाटील. हा चेंडू अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे बाहेर. ह्या चेंडूवर आला एक दर्जेदार षटकार. तर एक सूचना आलेली 24 लाईव्ह इव्हेंट्स, थोडासा माईकचा आवाज कमी येतोय. ज्यांनी ज्यांनी मोबाईल ऑन केले त्यांचा एक फोन आलेला आहे की थोडासा आवाज कमी, आपण आवाज वाढवायचा आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. ह्या चेंडू आला, पहिल्या चेंडू एक उत्तुंग षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावपल काबर 27 फॉर 1 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे. मोहपे संघाचा एक आक्रमक फलंदाज तयार. काय फटका, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून
सरळ सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. हर्षद ऑन द फायर खेळपट्टीवर थांबला आणि नंतर मात्र त्याने आक्रमक पवित्रा घेतलाय परेश शेळके याच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूत षटकार, दुसऱ्या चेंडूत षटकार. आतापर्यंत ह्या षटकार धावा आल्या 2 चेंडूत 12, म्हणजे एकूण धावसंख्या 27 पर 1 विकेट लॉस, सॉरी 33 पर 1 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे. मोहपे संघाचे सर्व पाठरके असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आलात ह्या कार्यक्रमात शोभा वाढवली, आपलं मनपूर्वक स्वागत. या सामन्याकडे हर्षद ऑन द फायर, ज्या हर्षद पाटील याच्या नावाने संघ ओळखला जातो तो हर्षद पाटील मात्र आता आक्रमक पवित्रा घेतोय. जाणलंय, ओळखलंय का तिसरा षटक प्रोग्रेसर असताना ह्या परेश शेळकेच्या गोलंदाजी हल्ला चढवायचा, धावांचं डोंगर उभं करायचं हे दिसतंय. दरम्यान पुन्हा एकदा परेश शेळके राईट हँड ओव्हर द मारा करतोय. वाह, काय गोलंदाजी करतो. पण इथे मात्र पंच माझ्याकडे पंचांनी जाणलंय ऑस्ट्रेलियाच्या खूपच चेंडू बाहेर. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतोय 1-34 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 34, चांगली धावसंख्या म्हणता येईल. तिसरा षटक प्रोग्रेसर असताना आता धावांचं मात्र टार्गेट सेट करतोय तो मोहपे संघ. पुन्हा एकदा शेळके तयार. फुलटॉस चेंडू, हर्षद चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफला चांगला झेल पकडला आणि हर्षद पाटील बॅक टू पॅवेलियन. एक रोहित पाटीलने एक चांगला झेल पकडला आणि परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. एक मोठी गोल्डन विकेट्स मिळवले. जरी 2 चेंडूवर 2 षटकाराचा मार खाल्ला, नंतरच्या चेंडूवर फुलटॉस चेंडू केला, चेंडू पुल केला, लॉंग ऑफच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण रोहित पाटील मॅन फ्रॉम पाली यांनी चांगला झेल पकडला आणि हर्षदला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. खेळण्यासाठी येतोय डावखुरा फलंदाज महेश पवार. शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व वर्ष पहिले. कोण आपल्या शौर्य ट्रॉफीवर नाव कोरणार, कोण बाईक मिळवणार याचं लक्ष लागलंय तमाम क्रिकेट रसिकांचं. रायगडमध्ये सर्वात मोठी ही शृंखला आयोजित युवा कार्य सम्राट दीपकजी भोईर, युवा कार्य सम्राट मोहपेचे युवा कार्य सम्राट कैलासजी भोईर, दत्ताजी भोईर, रायगड अपडेट अरुणजी कडव यांच्या संयुक्त विद्यमानाने ही शृंखला आयोजित. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन येतो पुन्हा एकदा ऐतिहासिक मैदानावर, जिथे आता फलंदाज बाद झालाय हर्षद. 9 चेंडू 3 षटकार 1 चौकार 24 धावांची एक गुणवान खेळी केली. दुसरा फलंदाज बाद झालाय संतोष पवार. 4 चेंडू 2 चौकार 8 धावांची एक गुणवान खेळी केली. आता खेळण्यासाठी येतोय मैदानात महेश पवार, डावखुरा फलंदाज. परेश शेळके 2 षटकारांचा मार खाल्ला, नंतर वाईट, नंतरच्या चेंडूवर फुलटॉस चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला हर्षद पाटीलनी, पण रोहित पाटीलनी चांगला झेल पकडला आणि त्याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज तयार. ब्लॉक हॉल टाकण्याचा प्रयत्न, पंचांकडे लेग बिफोर द विकेटची मोठी अपील. लेग बाईकच्या रूपाने एक धाव निश्चितच एका धावेच्या मोबाईलला धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला म्हणजे धावपलकावर 35 पर 2 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे. लास्ट मॅन आउट हर्षद पाटील 3-6 1 स्कोर्स 9 डिलिव्हरी अँड 24 रन्स. आता थोडासा डाव सावरायला हवाय महेश पवार आणि येणारा प्रेमजित पवार यांनी आपल्या खांद्यावर जोखीम स्वीकारला हवी आहे. प्रेमजित पवार या मैदानावर 52 धावांची एक वादली खेळी गेली होती, त्याची आठवण करून देण्यासाठी त्याला चांगला खेळ करावा लागला या मैदानावर. बॅकवर्ड शॉट लेग, पॉईंट, गल्ली, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री. हर्षद पाटील पायचा झेल होतोय का स्क्वेअर लेगला? इथे झेल सुटलाय. 1 धाव तर पूर्ण खराब क्षेत्राने पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या चेंडूवर एकूण धावा आल्या 3. या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या वधारते. 38 फॉर 2 विकेट लॉस मोहपे. उत्कृष्ट स्कोरर आणि गायक, समालोचक, निवेदक महेंद्र वाजेकर, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ह्या चेंडूवर आल्या एकूण 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण, झेल सोडला, परिणाम 3 धावा.
युवा कार्य सम्राट रवीजी पाठे यांचे तर आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत रवी. तर बोलू या सामन्याकडे. डावखुरा फलंदाजी करण्यासाठी महेश पवार. एकूण धावसंख्यात 2 बाद 38. खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. वरपीच चेंडू होता. बाकीची कामगिरी चोख बजावली किपरने. हा षटक संपला. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 2 बाद 38. चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात धावा आल्या. परेश यांनी पहिला षटक हाताळला, धावा दिल्या 13. रोहित पाटील यांनी धावा दिल्या 2 चौकारांचा मार खाल्ला, धावा दिल्या 8. एक फलंदाज बाद केला. पण रोहित पाटीलनी खरोखर चांगला कमबॅक केला होता. पण शेवटचा गोलंदाज परेश शेळके वैयक्तिक दुसरा, सांघिक तिसरा षटक घेऊन आला होता. पहिले 2 चेंडू 2 षटकांचा मार खाल्ला. नंतर हर्षदला बाद केला, धावा दिल्या एकूण 17. अशा रीतीने एकूण फलकावर धावा आहेत त्या 38. 2 बाद 38. आणि खेळण्यासाठी येतोय मैदानात प्रेमजित. स्ट्राईकवर येतोय प्रेमजित पवार. ह्या मैदानावर बऱ्याच वेळा मोपे संघाने अंतिम फेरी गाठले. बऱ्याच वेळेला ह्या मैदानावर त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. भरपूर अनुभव या मैदानावर. सुरुवातीला ह्याच मैदानात प्रॅक्टिस करतात. या मैदानाचा खूप त्यांना अनुभव आहे. पण अशा अनुभवाचा फायदा घेणार का प्रेमजित पवार? बोलूया आपण सामन्याकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 38. 2 बाद 38. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल शिल्के येतोय. इनच्या बाजूने राईट हॅम ओर द मारा करतोय. पहिला चेंडू हा पिच चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. थोडासा आज प्रेशर दडपणाखाली खेळतोय प्रेमजित पवार. आणि ह्या स्पर्धेमधील ह्याच्या सामन्यामधील 10वा चेंडू हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त करतोय पाळी संघ. गोलंदाज पुन्हा तयार होतोय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा प्रेशर दडपण वाढलंय. कुठेतरी कमबॅक करतोय पाळी संघ. राहुल शेळके भेदक मारा करतोय, तिखट मारा करतोय. त्यांनी जाणलंय, ओळखलंय. चेंडू थोडासा फसवा चेंडू ठेवतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि इथं पूर्णपणे बांधून ठेवलंय प्रेमजित पवार ह्या भल्या मोठ्या फलंदाजाला. धावसंख्या स्थिर. 38 फॉर 2 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहते. डिफेन्स स्ट्रायकरच्या दिशेने हा चेंडू झेल सुटलाय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. पाणी घेऊन जाईल पटकन लगेचच. झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ आदळलाय चेहऱ्यावर. आणि इथे मात्र पंचांना इशारा असणारे, ताबडतोब जायचंय जवळ. झेल घेण्याची चुकी केली. झेल घेता वेळी थोडासा हात खाली घ्यायला हवा होता. आपण इंटरनॅशनल सामने पाहतोय की समोर झेल कोण घेत नाही चेहऱ्यासमोर. इथे चेहऱ्यासमोर झेल घ्यायला गेला, झेल सुटला आणि चेंडू सरळ गेलाय चेहऱ्यावर. या चेंडूवर आल्या एकूण 2 धावा. या 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या ती धावफलकावर 40. चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय प्रिन्स 11 मोहपे संघ. राहुल शेळके पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव असतात. एक झेल सुटला आणि त्या चेंडूवर आल्या एकूण 2 धावा. इथे मात्र एक जीवनदान मिळतोय प्रेमजित पवार या फलंदाजाला. कितपत फायदा उठवतोय पाहायचा प्रेमजित पवार. मोहपे संघाचे पाठराखी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू बघा पाहायचंय पुन्हा एकदा. हा झेल सुटलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या चेंडू सुद्धा आल्या 2 धावा. या पद्धतीने एकूण धावसंख्या वधारते. धावफलकार धावा आहेत त्या 2 बाद 42. 42 फॉर 2 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे. प्रिन्स 11 मोहपे विरुद्ध बापदेव क्रिकेट संघ पाली, असा हा सामना पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला बापदेव. पाळी संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जबरदस्त फटका. चेंडू फिरकावून लावलाय सीमा रेषे बाहेर. एक दणदणीत षटकार. या 6 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या झपकन वधारते. 48 फॉर 2 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे.
राहुल शेळके याच्या 5व्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतलाय प्रेमजित पवार या फलंदाजाने. चेंडू भिरकावून लावला मिड विकेटच्या वरून. एक उत्तुंग षटकार. या 6 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. 48 फॉर 2 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे पुन्हा पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड शॉटला चेंडू उडतोय आणि हा झेल पकडला आणि प्रेमजितला परतावं लागतंय. तंबूच्या आश्रयाला एक चांगला झेल पकडला. प्रतीक शेळके यांनी चांगला झेल पकडला आणि इथे मात्र तिसरा मोहरा गारद झालाय 48 या धावसंख्येवर प्रेमजित पवार. चार षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या ती 3 बाद 48. शेवटच्या षटकात काय होणार खेळण्यासाठी येतोय महेश पवार. उजव्या हाताचा महेश पवार आणि एक डावखुरा महेश पवार हे दोन्ही प्रिन्स 11 मोहपे संघाचे खेळाडू मैदानात. आता आपल्या खांद्यावर जोखीम स्वीकारायला हवी आहे. मोठे मोठे फटके घ्यायला हवेत. पंचांचा इशारा येतोय ड्रिंक्स. एकूण धावसंख्या धावफलकावर 3 बाद 48. 4 षटकांचा खेळ संपलाय. ग्रुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य हरिभक्त पारायण रायगड भूषण, कीर्तनकार भरत महाराज मोफेकर यांचं आगमन होतोय. आपण आलात ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराज आपलं मनपूर्वक स्वागत. बघा क्रिकेटचा खेळ आज मोफे संघ चांगली कामगिरी करतोय मैदानात आणि हा खेळ पाहण्यासाठी हरिभक्त पारायण रायगड भूषण आणि ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य भरत महाराज मोहपेकर यांचं इथं आगमन झालंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच मी कमिटीला विनंती करणार आहे. या कमिटीचे उपाध्यक्ष अरुणजी कडव आपल्या शुभहस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे नंतर. तर बोलूया आपण सामन्याकडे. एक षटकाचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या सत्रातील 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रिन्स 11 मोहपे संघाने धावा जमल्या आतापर्यंत 3 बाद 48. 12ची सरासरी राखण्यात यश प्राप्त झालं. अशीच जर सरासरी राखली तर कदाचित धावांचं उच्चांक गाठील आज या मैदानावर तो मोहपे संघ. इथे मात्र खेळण्यासाठी महेश पवार सज्ज होतोय. उजव्या हाताचा आहे फलंदाज आणि डावखुरा फलंदाज सुद्धा महेश पवार. आणि गोलंदाजी मार्कवर अली संघाचा एक आक्रमक गोलंदाज विशाल शेळके येतोय गोलंदाजी मार्कवर. सांघिक शेवटचा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय विशाल शेळके. छत्रशी झाली तर मग पवित्रा घेतला. चेंडू खेळून काढला. व्हायडिश लॉंगॉनला चेंडू अडवणार रोहित पाटील. एक धाव सहज पूर्ण करतोय महेश पवार. एकेरी धावसंख्येत संघ जाऊन पोहोचतोय 49 वर. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. डावखुरा महेश पवार याच्या बॅटला चेंडू जर लागला तर चेंडू निश्चितच सीमारेषे बाहेर जातो. कारण ह्याच मैदानावर तो डेली प्रॅक्टिस करतो, चांगला सराव करतो, अनुभव या मैदानाचा. आणि लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले तर भरत महाराज मोपेकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. लगातार 3 चेंडू 3 षटकार, एक सुवर्ण संधी. गोलंदाजी मार्कवर विशाल शेळके तयार होतोय. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय महेश पवार. पहिला चेंडू खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल होणार का? इथे मात्र झेल पकडलाय. स्वस्तिक शेळकेने झेल पकडलाय आणि परतावं लागतंय महेश पवार याला तंबूच्या आश्रयाला. चौथा मोहरा गारद झालाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 49 फॉर 4 विकेट लॉस. प्रिन्स 11 मोहपे. कैलासवासी हरिभाऊ महादू भोईर इस्टेट एजंट, त्याचप्रमाणे क्रिकेटची आवड असणारे कैलासवासी बामा लडकू मते स्मृती चषक शौर्य ट्रॉफी 2021 हा पर्व वर्ष पहिले या क्रिकेटच्या शृंखलेच्या माध्यमातून आमचे प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर रायगड भूषण हरिभक्त पारायण कीर्तनकार भरत महाराज मोहपेकर आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज विशाल तयार. महेश पवार तयार. महेश पवार ऑन द फायर. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. एक उत्तुंग ब्रँडेड षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या झपकन वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर ती 55. 4 बाद 55. महेश यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. हा एक अनुभवी फलंदाज आहे. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो. कुठल्याही क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. हा एक अनुभवी असा फलंदाज. मोहन पाटील मॅन फ्रॉम भिंगारवाडी व्यावसायिक पंच
आणि उत्कृष्ट खेळाडू यांचं इथं आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत. तर वळू या सामन्याकडे पुन्हा एकदा विशाल राईट हँड राऊंड मारा करतोय. फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धाव संख्या स्थिर, धाव संख्या आहे ती 4 बाद 55. विशाल शेलके षटकारचा मार खाला, दुसऱ्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन केलंय, गोलंदाज तयार. उलटा चेंडू, पुन्हा तोच चेंडू पाहायला मिळते, ऍक्शन रिप्लाय पाहायला मिळते. इथे मात्र पूर्णपणे बीट झालाय महेश पवार हा फलंदाज. कुठे जायला हवं होतं, एक षटकार आला होता, एकेरी दुहेरी धाव घ्यायला हवी होती. चेंडू ऑप्शनवर होता, बॅकफुटवर जाऊन जागा बनवली असती तर कदाचित डीप एस्ट्राकवरच्या दिशेने धावा मिळाल्या असत्या. पण इथे मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि वारंवार फसतोय महेश पवार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांकडे जोरदार अपील, पण इथे मात्र पंचांनी बाद घोषित केला आणि षटक मात्र समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त केलं ह्या गोलंदाजाने. षटकाराचा मार खाल्ला, नंतर पूर्णपणे कमबॅक केले, वर्चस्व गाजवलंय आणि धावा दिल्या फक्त 1 बाद आणि 7 धावा. काय गोलंदाजी केली शेवटच्या निर्णय क्षणी. असं वाटलं होतं की 3 चेंडूवर धावा आले तर 7, पण शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकले आणि पूर्णपणे कमबॅक केले, वर्चस्व गाजवलंय. आता येणारे 5 षटक म्हणजे एकूण 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असणारे. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं प्रत्यक्ष धातून ऐकवतील माझे साथी समालोचक, मराठीचा सुमधुर आवाज रोहित गायकर सर. ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य हरिभक्त पारायण रायगड भूषण कीर्तनकार भरत महाराज मोपेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. या कमिटीचे उपाध्यक्ष रायगड अपडेटेड अरुणजी खडव यांच्या शुभ हस्ते मायाची शाल, पुष्पगुच्छ देऊन, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार होतोय. महाराज तुम्ही आलात, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. स्वागत नसे हे फक्त राहत राहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. साहेबांना हार्दिक शुभेच्छा. तो थैंक यू कृष्णा गायकर सर. शौर्य ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का मैं रोहित गायकर और हमारे साथी स्कोरर महेंद्र वाजेकर की तरफ से हार्दिक स्वागत करना चाहूँगा. यहाँ से पहला मुकाबला देखा जाए तो प्रिंस 11 मोहपे और बापदेव पाली के बीच टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 30 गेंदें समाप्ति के बाद 55 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. आने वाली 30 गेंदों में 56 रन बनाने हैं. इस समय दूसरे इनिंग में आएंगे बल्लेबाज. देखना मैं जरूरी होगा कौन से ऐसे बल्लेबाज होते हैं टीम में बापदेव पाली की तरफ से. और एक चेतावनी है आयोजनकर्ताओं की ओर से, इसके बाद जो मुकाबला है हमरापुर और रॉयल उल्वे के कप्तान टॉस के लिए आइए. हमरापुर के कप्तान और रॉयल उल्वे का कप्तान आप टॉस के लिए आइए. यह आपको पहला कॉल होगा आयोजनकर्ताओं की ओर से. 30 गेंदें बनाने हैं, 56 रन बल्लेबाजी की बौगदौर इस समय रोहित पाटिल और विशाल शेलके
बल्लेबाजी करने के लिए दो प्रारंभिक बल्लेबाज इस समय मैदान के अंदर। तो गेंदबाजी कौन से ऐसे गेंदबाज हम देखेंगे मोहपे टीम की ओर से, प्रिंस 11 मोहपे टीम की ओर से, जो इस 56 रन को डिफेंड करने के लिए मैग्नेटरी पावर प्ले का पहला ओवर लेकर आएंगे। ये देखना महज जरूरी होगा। शायद एक्सपीरियंस गेंदबाज होंगे संतोष पवार, जो दोनों तरफ गेंद को घुमाने में माहिर है और सटीक लाइन और लेन के ऊपर गेंदबाजी हम इनकी कई मर्तबा इस मैदान के अंदर हमने देखी है, कई प्रतियोगिता में। वही संतोष पवार इस समय गेंदबाजी की बौखलाहट संभालेंगे पहले ओवर में। मैग्नेटिक पावर प्ले का ये ओवर है। यहाँ से दो खिलाड़ी 38 सर्कल के बाहर होंगे, 9 खिलाड़ी 38 सर्कल के अंदर होंगे और बैटिंग पैराडाइज ये मैदान हमेशा बल्लेबाजों को पोषक रहता है, बल्लेबाजों का स्वर्ग इस मैदान को माना जाता है। हमने कई मर्तबा देखे हैं, कल के दिन में भी देखे हैं, बड़े बड़े स्ट्रोक का, बड़े बड़े छक्के इस मैदान के अंदर जो व्यावसायिक तौर पर क्रिकेटर्स खेलते हैं उन्होंने लगाए थे। इस समय ग्रामीण का आज का दिन है। कल के दिन में हमने ओपन लॉट्स देखा, उसके पहले के दिन में हमने देखा तालुका वाइज उसमें I11 ओवे, और कल के दिन में विनर स्पोर्ट्स डोंबिवली यकीनन फाइनल के अंदर प्रवेश कर चुके हैं। इस ग्रामीण लॉट्स में इस समय देखा जाए तो कौन सी ऐसी एक टीम होगी जो टॉप 4 में जाएगी, आने वाला आज का दिन ही बताएगा, आज का खेल ही बताएगा। लेकिन इस समय पहला मुकाबला चल रहा है टीम प्रिंस 11 मोहपे और जय बाबदेव पाली। पहला सत्र समाप्त हुआ 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, 56 का करना है पीछा। विशाल छेल के ऑन स्ट्राइक होंगे। तो संतोष पवार, ये देखिए संतोष पवार के पहले गेंद के ऊपर लगाया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर, विशाल के बल्ले से निकलता हुआ ये दनदनाता हुआ छक्का। काफी बढ़िया शुरुआत हो चुकी है 56 का पीछा करते हुए टीम जय बाबदेव पाली की। 30 गेंदें और 56 रन बनाने हैं और ऐसी ही शुरुआत होनी चाहिए इस समय बाबदेव पाली की तरफ से, क्योंकि संतोष पवार के ऊपर जब कड़े स्ट्रोक लगाए जाएंगे, एक एक्सपीरियंस गेंदबाज है, दोनों तरफ गेंदबाजी करने में माहिर, दोनों तरफ गेंद को घुमाने में माहिर है। लेकिन इस समय पैडल स्विप करने की कोशिश थी, बैट के निचले हिस्से पर गेंद जाकर लगी, एक रन आसानी के साथ पूरा किया। दूसरे की कोई गुंजाइश नहीं, कोई कोशिश नहीं, एक पर रनों की गुंजाइश को खत्म किया। इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 7 रन। हमरापुर के कप्तान यहाँ पर मौजूद है, रॉयल उल्वे के कप्तान, आप टॉस के लिए संपर्क कीजिए वरना आपको पैनलाइज किया जाएगा, ये जहन में रखिए। रॉयल उल्वे के कप्तान, आपको ये चेतावनी होगी आयोजनकर्ताओं की ओर से। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर और जो मजबूत कड़ी मानी जाती है टीम जय बाबदेव पाली की, रोहित पाटिल ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे खुद कप्तान। ये गेंद देखिए, रोहित को मालूम है कि अपनी विकेट की अहमियत इस मुकाबले के अंदर क्या है, वैसे ही बल्लेबाजी हो रही है। इस समय इस गेंद को सीधा महेश पवार के हाथों में खेला, रनों की कोई गुंजाइश नहीं है, डॉट गेंद की समाप्ति है। हमारे मंच पर भरत पवार महाराज बैठे हैं, उनका भी स्वागत करना चाहूंगा। इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर, एक रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे रन की कोई कोशिश नहीं। एक रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो पहली ओवर प्रोग्रेस पर है, टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। 56 का करना है पीछा। पहले गेंद के ऊपर करारा स्ट्रोक लगाया था विशाल के बल्ले से, एक लंबा छक्का। इस समय संतोष पवार इस ओवर की अगली गेंद लेकर आएंगे विशाल के लिए, बाएं हाथ के बल्लेबाज है ये गेंद घुटना टेक और तमाशा देख, हम हमेशा क्रिकेट में कहते हैं, वैसे ही छक्का लगाया घुटना टेक कर। इस समय विशाल ने इस ओवर का आया छक्का नंबर 2, दूसरा छक्का आया इस ओवर का। बढ़िया शुरुआत हो चुकी है इस समय जय बाबदेव पाली की इस ओवर में। इस छक्के के साथ टोटल बना 8 और 6 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद फिर एक बार उसी दिशा में खेला, गेंद गई सीधा मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से दनदनाता हुआ छक्का। तीसरा छक्का आया इस समय विशाल के बल्ले से और संतोष पवार के ऊपर ये बढ़िया हल्ला चढ़ाया है जय बाबदेव पाली के बल्लेबाजों ने। और इस तीसरे छक्के के बदौलत टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन बगैर विकेट खोए। यहाँ से क्या किया हर्षद ने, क्योंकि हम हमेशा देखते हैं कि हर्षद पाटिल
मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर करते हैं, लेकिन एक्सपीरियंस गेंदबाज संतोष पवार को ये मौका दिया उन्होंने, क्योंकि विकेटें निकाल सकते हैं और उनकी उनमें ताकत है, उनमें क्षमता थी विकेटें निकालने की। रोहित की विकेट निकालते, विशाल की विकेट निकालते तो मुकाबले का कुछ लुक हमें यकीनन कुछ तो नजर आता है इस मुकाबले के अंदर, कुछ तो हरकतें होती इस मुकाबले के अंदर। लेकिन संतोष पवार के ऊपर जो हल्ला चढ़ाया, जो करारे स्ट्रोक लगाए, लंबे छक्के दागे विशाल ने, इस समय पूरी तरह से बैकफुट पर जा चुके हैं टीम प्रिंस 11 मोहपे। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि गेंदें बची है इस समय 24 और 36 रन बनाने होंगे। 9 के औसतन रेट से प्रति ओवर 9 रन बनाने होंगे इस समय जय बाबदेव पाली को। 24 गेंदें 36 रन। हर्षद पाटिल ऑलराउंडर के भूमिका में इस प्रिंस 11 मौर्य मोहपे की तरफ से हम देख रहे हैं। यह देखिए, यह शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, नियोता था रोहित पाटिल को कि इस गेंद को नंबर 6 या नंबर 4 में तब्दील करे, लेकिन डॉट गेंद की समाप्ति हुई। बाट और गेंद का कोई ताल्लुक नहीं, कोई समझौता नहीं, डॉट गेंद की समाप्ति। रोहित फिर एक बार तैयार होंगे स्ट्राइकर एंड के ऊपर, लेकिन जो पिछली गेंद डॉट हुई थी उसका पूरी तरह से यहाँ पर देखा जाए तो हर्षद के गेंद के ऊपर पूरा गुस्सा निकाला और डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर ये दंदनाता हुआ छक्का या रोहित पाटिल के बल्ले से। इस छक्के के साथ टोटल बने 26 रन। 56 का पीछा करना है, 26 रन दूसरी ओवर है प्रोग्रेस पर, और ये बढ़िया शुरुआत होगी टीम जय बाबदेव पाली की तरफ से। दोनों प्रारंभिक बल्लेबाज जो विशाल ने लगाए थे पिछले ओवर में 3 छक्के, इस समय रोहित पाटिल के बल्ले से निकलते हुए पहला छक्का इस ओवर का। ये देखिए, स्टेप आउट करके खेला, लॉन्ग ऑपर लॉन्ग ऑन के बीच में से गैप को ढूंढा और 4 रन हासिल किया। बढ़िया स्ट्रोक रोहित के बल्ले से निकलता हुआ इस 4 रन के साथ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ से ईंट का जवाब पत्थर से देते हुए, क्योंकि हर्षद पाटिल ने भी ऐसे ही बल्लेबाजी की थी पहले 2 ओवर में, लेकिन हम भी किसी से कम नहीं है, ऐसा दिखाया रोहित पाटिल ने इस ओवर में हर्षद पाटिल को। इट फॉर टैट हम हमेशा कहते हैं। ये देखिए, घिसाटा इस गेंद को ऑफ स्टंप के बाहर से, पूरी तरह से एक चाबुक शॉट लगाया इस गेंद के ऊपर, दनादना हुआ छक्का आया। इस छक्के के साथ टोटल बना 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऐसी गेंदबाजी हुई जो तो 56 रन 3 ओवर में बन सकते हैं, क्योंकि सीधा दिख रही है गेंद, ना आपके पास सटीक टप्पा है, ना आपके पास गति है, ना आपके पास वेरिएशन है। आप ऐसी गेंदें डालोगे इस मैदान के अंदर तो नतीजा नंबर 6 या 4 मिलेंगे। तो यहाँ से कुछ तो सोचने में मजबूर किया है टीम प्रिंस 11 मोहपे के गेंदबाजों को, हर्षद पाटिल को, क्योंकि इस ओवर में आया एक लंबा छक्का। फिर एक बार तो उसे हिट करनी चाहिए, लेकिन 1 रन आसानी के साथ पूरा किया। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 37 रन। 37 रन के करण है, तो क्यों नहीं करण को लाया, क्योंकि संतोष पवार ने दिए थे 20 रन। इस समय 19 गेंदें और 19 की है दरकार। विशाल काबिल तारीफ बल्लेबाजी हो रही है बारक्या शेल्के की बगैर मौजूदगी चल रही है बल्लेबाजी टीम पाली की। यह देखिए, विशाल ने आड़े बैट से खेला, नंबर आया 6। इस छक्के के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर सर 43 रन। आने वाली गेंदें बची 18 और जीतने के लिए 13 की है दरकार। 18 गेंदें और जीतने के लिए 13 रन। यहाँ से करण को अब लाना होगा। हम हमेशा देखते हैं कि एक मूवी थी कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन इस समय मोहपे को करण को लाना होगा और करण को ये दिखाना होगा कि इस मुकाबले को बचाया जा सकता है, क्योंकि गेंदें बची 18 और जीतने
करण एक गेंदबाजी की मजबूत पक्ष मजबूत कड़ी है टीम प्रिंस 11 मोहपे की, लेकिन 2 लुटाए जा चुके हैं रन 43। ये पूरी तरह से बैकफुट पर जा चुकी है टीम प्रिंस 11 मोहपे। तो इस समय विशाल के बल्ले से ये तीसरा छक्का, करण पवार गेंदबाजी संभाले हुए 18 गेंदे 13 की है दरकार। रोहित पाटिल और ये देखिए हल्के हाथों से फ्लिक किया, विश्वास को घात किया अपने कप्तान के, और ये लंबा 4 रन आए स्कोर कार्ड के ऊपर। इस 4 रन से बढ़ता हुआ टोटल है स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए 47 ऑन स्कोर बोर्ड। 17 गेंदे 9 की है दरकार। शायद इस ओवर में ही मुकाबला खत्म किया जाएगा। टीम पाली की तरफ से उल्वे के कप्तान टॉस के लिए आई है, क्योंकि हमरापुर के कप्तान ये इनिंग खत्म होने के बाद थे हमारे। ये रिवर्स का अटेम्प्ट और सक्सेसफुल। थर्ड मैन की रीजन के ऊपर ये दनदनाता हुआ चौका आया। इस चौके का टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 51 रन। आने वाली गेंदें बची है 16। जीतने के लिए एक लंबा छक्का यानी कि 5 रन की जरूरत इस समय जीतने के लिए। तो टॉस करेंगे हमारे गांव के विद्यमान सदस्य भरत महाराज पवार के शुभ हाथों टॉस किया जाएगा दूसरे मुकाबले का हमरापुर और रॉयल उल्वे के बीच। ये गेंद काफी बढ़िया थी, लेकिन विकेट कीपर हर्षद पाटिल चूके 1 रन 22 के तौर पर मिलेगा शायद। और इस 1 रन के बदौलत टोटल पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 52 रन। आने वाली 15 गेंदे 4 के दरकार, और ये चौथा लगातार छक्का मारने की यकीनन लगातार चौथा छक्का मारने की ये मंसूबा रखते थे, लेकिन ये गेंद गई सीधा मिड विकेट के रीजन के ऊपर। 2 रन आसानी के साथ पूरा। तीसरे चुराने की कोई गुंजाइश नहीं, कोशिश नहीं है। 2 रन आए स्कोर कार्ड के ऊपर। बची हुई कुछ गेंदें और 2 रन की दरकार है। यकीनन मारेंगे 100वां चौवा जरूर मारेंगे विशाल। उनमें काबिल क्षमता इस प्रतियोगिता का 100वां चौवा 99 चौवे इस समय आए। और ये देखिए इस मुकाबले को शायद इस गेंद ने खत्म किया होता, पर 22 के तौर पर ये सिंगल आई। 1 रन महज औपचारिकता बाकी है 1 रनों की, क्योंकि गेंदें बची है इस समय 13 और 1 रनों की है दरकार। 3 ओवर में ये मुकाबला खत्म किया जा सकता है। इस गेंद के ऊपर जब सिंगल आती है तो यकीनन 3 ओवर के अंदर ये मुकाबला खत्म हो सकता है। और रोहित पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये छक्का, और इस मुकाबले को खत्म किया रोहित पाटिल ने। बढ़िया गेंदबाजी और बढ़िया बल्लेबाजी हुई रोहित पाटिल द्वारा। तो नो डाउट यहां से होंगे बल्लेबाज तो रोहित पाटिल मैन ऑफ द मैच के लिए आई है। और कहा यहां से जाइए मत, क्योंकि दूसरे राउंड का मुकाबला आपको खेलना है, कंपलसरी खेलना है। रोहित के बल्ले से आए 11 गेंदे और 32 रन रोहित पाटिल के बल्ले से, और गेंदबाजी करते समय 8 रन दिए और 1 विकेट चटकाए। तो मैं हमारे भरत महाराज पवार से गुजारिश करना चाहूंगा, मैन ऑफ द मैच का खिताब रोहित पाटिल को दीजिए। 3 छक्के और 3 चौवे आए रोहित पाटिल के बल्ले से। और रॉयल उल्वे और हमरापुर के इस पहले सत्र पर आएंगे हमारे कृष्णा गायकर सर।